नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर। मित्रांनो, या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती, ड्रीम 11ची मराठी प्रेडिक्शन करत असतो। तर आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा। तर मित्रांनो, ग्रँड लीग 1 करोड, 2 करोड, 3 करोड। पहिले 1 करोड बक्षीस होते, नंतर त्यांनी 2 करोड केले आणि आता तब्बल 3 करोड 5 करोड पहिले बक्षीस आहे ड्रीम 11वर। तर हे जिंकणे सर्वांचे स्वप्न असते। सर्व रोज स्वप्न बघतात आणि टीम लावतात, परंतु कधीतरी त्यांचे पैसे जातात आणि कधीतरी जे लावले आहेत तेच रिटर्न येतात आणि कधीकधी डबल येतात। तर मित्रांनो, कशी टीम बनवायची, 1 करोड 2 करोड कसे जिंकायचे, कोणते लॉजिक वापरायचे, हे आज मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। मित्रांनो, तुम्ही म्हणत असाल तू ग्रँड लीग जिंकली का, परंतु ग्रँड लीग जिंकण्यासाठी लक आणि मेहनत हे दोन्ही सुद्धा लागते। मित्रांनो, आपले नशीब, ग्रँड लीग जिंकण्यामध्ये आपले नशीब खूप महत्त्वाचे आहे। आपणास 1 करोड 1.5 करोड लोकांना हरवावे लागते। हे फक्त मेहनतीवर सुद्धा होत नाही, त्यासाठी आपले नशीबसुद्धा चांगले लागते। तर ज्याचे नशीब चांगले आणि जो मेहनत करतोय तोच ग्रँड लीग जिंकतो। मित्रांनो, ग्रँड लीग जिंकण्यासाठी यूट्यूबवर बऱ्याच टिप्स आहेत, ट्रिक आहेत, परंतु नशीब आपले 100% नशीब आपल्या मागे पाहिजे, तरच आपण ग्रँड लीग जिंकू शकतो, 1 करोड 2 करोड जिंकू शकतो। परंतु नशिबापेक्षा थोडे आपणास कष्ट देखील करायचे आहे, थोडी मेहनत घ्यायची आहे, त्या मॅचचा पूर्ण अभ्यास करायचा आहे। तर मी आज याच विषयावर बोलणार आहे। मी काही तुम्हाला ट्रिक्स सांगणार नाही, काही टिप्स देणार आहे कशा टीम बनवायच्या ग्रँड लीग। तर मित्रांनो, सर्वात आधी आपणास पाहायचे आहे पिच रिपोर्ट। आपणास पिच माहीत नसेल तर आपण टीम बनवू शकत नाही। आपण मागील पिचनुसार, मागील टीमच्या परफॉर्मन्सनुसार आपण टीम बनवू शकत नाही। आता मागची एखादी मॅच मुंबईच्या ग्राउंडवर खेळवली गेली आहे, तर त्या ग्राउंडवर बॅट्समन चालतात, फास्ट बॉलर चालतात। तर दुसऱ्याही मॅचमध्ये आपण तशी टीम बनवायची नाही। हा सामना कोणत्या मैदानावरती खेळवला जाणार आहे हे सर्वात आधी आपल्याला पाहायचे आहे। हा सामना, ते मैदान स्पिनिंग फ्रेंडली आहे का, फास्ट बॉलर्सला फेवर करते का, बॅट्समनला फेवर करते, तेथे टर्न कसा होतो, बॉल स्विंग कसा होतो, हे सर्व आपणास पाहायचे आहे आणि नंतर आपणास टीम बनवायची आहे। जशा आपल्या भारताच्या पिचेस आहेत, आपल्या भारताच्या पिचेसमध्ये रन्स खूप होतात। न्यूझीलंडच्या पिचेस आहेत, न्यूझीलंडच्या पिचवर सुद्धा रन्स खूप होतात। ते ग्राउंड कसे आहे, ग्राउंड छोटे आहे की मोठे आहे, डाव्या बाजूला ग्राउंड केवढे आहे आणि उजव्या बाजूला ग्राउंड किती आहे, स्ट्रेट बाउंड्री किती आहे, हे सर्व आपणास पाहायचे आहे। जर डाव्या बाजूला ग्राउंड छोटे असेल तर आपण जे डावखुरे फलंदाज आहेत त्यांना प्राधान्य द्यायचे आहे। तर पिच रिपोर्ट, पिच पाहणे आपणास गरजेचे आहे। ऑस्ट्रेलियामध्ये पिचेस बड्या होतात, मोठ्या होतात, तर त्या पिचमध्ये रन्स एवढा जास्त स्कोर होत नाही। तर आपणास पिच पहिल्यांदा पाहायचे आहे आणि त्यानुसार आपल्याला टीम बनवायची आहे। नंतर मित्रांनो, बॅटिंग ऑर्डर। बॅटिंग ऑर्डर म्हणजे कोण कुठे खेळायला येतो, कोण कोणत्या स्थानावरती खेळायला येतो ते आपल्याला पाहायचे आहे। जे ओपनर्स 1 डाऊन 4 नंबरला खेळायला येतात त्यांच्याकडे जास्त चान्स असतो रन्स करण्याचा। आणि जर पिच एखादी स्विंग मिळत असेल पॉवर प्लेमध्ये, तर जे ओपनर आहेत, जे 1 डाऊनचे खेळाडू आहेत, तर त्यांना आपण ड्रॉप करू शकता। तर बॅटिंग ऑर्डरसुद्धा आपल्याला महत्त्वाचे आहे। आणि नंतर कोण कुठे बॉलिंग करायला येतो, कोण कुठे बॉलिंग करतो, कोणता बॉलर स्पिनर आहे, कोणता बॉलर फास्टर आहे, हे आपणास पाहायचे आहे। इथे आमच्या इथे भरपूर जण ड्रीम 11 खेळतात, परंतु काही लोकांना हे माहीत नाही हा बॉलर स्पिनर आहे का फास्टर आहे, ते त्यांना माहीत नाही। तर हे माहीत असणे सुद्धा गरजेचे आहे। नशिबावर आपण सोडून देणे शक्य नाही, मेहनतसुद्धा आपल्याला घ्यायची आहे। तर कोण कुठे बॉलिंग करायला येतो, जो शेवटच्या षटकामध्ये बॉलिंग करायला येतो डेथ ओव्हरमध्ये आणि त्याची पहिली बॉलिंग असेल तर त्याला प्राधान्य द्या आपल्या टीममध्ये, कारण शेवटच्या षटकामध्ये त्याच्याकडे विकेट घेण्याचा चान्स असतो।
आता आपण पाहिलेच असेल जसप्रीत बुमराह, मनीषा पतिराणा हे बॉलर्स विकेट घेतात त्यांची पहिली बॉलिंग असेल. तर हे माहीत असणे आपणास गरजेचे आहे. कोणता बॉलर आहे, तो कसा बॉलर आहे, फास्ट बॉलर आहे, स्पिनर आहे, लेफ्ट ऑर्थोडॉक्स आहे, ऑफ ब्रेक आहे, हे सर्व आपणास पाहणे गरजेचे आहे. आणि तो कुठे बॉलिंग करायला येतो. तर या टिप्स आपणास पाहायची गरजेची आहे. आणि सामना कोणत्या 2 टीममध्ये होणार आहे, त्या 2 टीममध्ये कोणती टीम स्ट्रॉंग आहे हे सुद्धा आपणास पाहणे गरजेचे आहे. आणि एखादी टीम स्ट्रॉंग असेल तर त्या टीमच्या फेवरमध्ये आपणास टीम बनवायची आहे. तर दोन्ही टीममध्ये कोणती टीम स्ट्रॉंग आहे हे पाहणे सुद्धा आपणास गरजेचे आहे. आणि एक टीम दुबळी आणि एक टीम स्ट्रॉंग असेल तर त्या मॅचमध्ये ग्रँड लीग खेळणे आपणास चांगले असते. आपण जी स्ट्रॉंग टीम आहे त्या स्ट्रॉंग टीमच्या फेवरमध्ये आपण टीम बनवायची आणि कॅप्टन वाईस कॅप्टन सुद्धा त्यांचा करायचा. तर कोणत्या टीम स्ट्रॉंग आहे आणि कोणत्या 2 टीमांच्यामध्ये सामना खेळवला जाणार आहे हे पाहणे सुद्धा ग्रँड लीगची टीम बनवताना गरजेचे आहे. आणि प्लेयर बॅटल, कोण कोणात ज्यादा वेळा आउट करतो, कोण कोणाविरुद्ध स्ट्रगल करतो हे पाहणे सुद्धा आपणास गरजेचे आहे. जसे की मी आपणास व्हिडिओमध्ये सांगतच असतो. आता कालच्याच मॅचमध्ये रोहित शर्माला ट्रेंट बोल्टने आउट केले. रोहित शर्मा ट्रेंट बोल्टला सारखा आउट करतो. मागील मॅचमध्ये सुद्धा त्याने ट्रेंट बोल्टला आउट केले होते आणि ह्या मॅचमध्ये सुद्धा त्याने ट्रेंट बोल्टला आउट केले होते. प्लेयर बॅटल, जसे की मॅक्सवेलला रवींद्र जडेजा आउट करतो. तर प्लेयर बॅटलसुद्धा आपणास पाहणे गरजेचे आहे. आणि त्यानुसार त्या पुढे बॉलर चांगला असेल तो बॉलर असेल, पुढे ट्रेंट बोल्ट असेल आणि रोहित शर्मा विरुद्ध तो बॉलिंग करणार आहे. ट्रेंट बोल्ट पॉवर प्लेमध्ये बॉलिंग करतो आणि रोहित शर्मासुद्धा पॉवर प्लेमध्येच खेळायला तो ओपनर आहे. तर एखाद्या मॅचमध्ये आपण त्याला ड्रॉप करण्याची रिस्क घेऊ शकता. रिस्कसुद्धा आपल्यास घ्यायची आहे ड्रीम 11ची टीम, ग्रँड लीगची टीम बनवताना. तर एखाद्या टीममध्ये आपण रोहित शर्माला ड्रॉप करण्याची रिस्क घेऊ शकता. तर मित्रांनो, या टिप्स आपल्याला वापरायच्या आहेत ड्रीम 11ची टीम बनवताना आणि आपणास टीम बनवायची आहे. मी म्हणणार नाही एका दिवसात आपण ग्रँड लीग जिंकाल. मित्रांनो, अशी आपणास रोज स्ट्रॅटेजी वापरून, रोज अशा टिप्स वापरून आपणास रोज अशी टीम बनवायची आहे. हे सर्व अभ्यास करून टीम बनवायची आहे. एका दिवसात नाही, परंतु एक ना एक दिवस आपण नक्कीच सक्सेस व्हाल. मित्रांनो, 1 करोड 2 करोड आपणास कोण देणार आहे. तर आपणास प्रयत्न करत राहायचे आहे. एक ना एक दिवस सक्सेस आपणास नक्कीच मिळणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि आमच्या चॅनलवर आपण नवीन असाल तर अशाच टिप्ससाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. आणि आपल्या मराठी बांधवांना हा यूट्यूब चॅनल शेअर करा, हा व्हिडिओ शेअर करा. आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.